नमस्कार मित्रांनो, आज आपण घेणार आहे सामान्य ज्ञान व JK GS यांचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न जे तुम्हाला या भरतीत पाहायला मिळतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. वनस्पतीमधील प्रकाश संश्लेषण रासायनिक अभिक्रिया वनस्पतीच्या कोणत्या भागात घडत असते? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, यापैकी सर्व. प्रश्न क्रमांक 2. स्वराज पार्टी या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणाचा सहभाग होता? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, वरील ए व बी. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणी महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणून सर्वप्रथम संबोधले होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, सुभाषचंद्र बोस. प्रश्न क्रमांक 4. इंद्रधनुष्याची निर्मिती प्रकाश किरणांच्या आणि जलबिंदूंच्या कोणत्या पारस्परिक क्रियेमुळे होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, यापैकी सर्व. प्रश्न क्रमांक 5. रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, शंकुपेशी. प्रश्न क्रमांक 6. रयत शिक्षण संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, कर्मवीर भाऊराव पाटील. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी रयत शिक्षण संस्थेची स्थापना कधी झाली? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, 1919. प्रश्न क्रमांक 8. ॲक्युपंक्चर या पद्धतीचा उगम आणि विकास कोणत्या देशामध्ये झाला? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, चीन. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कशातून मिथेन वायूचे उत्पादन होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, भात शेती. प्रश्न क्रमांक 10. मध्य प्रदेशमधील छिंदवाडा विद्यापीठाचे नाव बदलून काय करण्यात आले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, राजाशंकर शाह विद्यालय. प्रश्न क्रमांक 11. ऑर्निथोलॉजी हे शास्त्र खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, पक्षी अभ्यास. प्रश्न क्रमांक 12. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोठे केली? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, पुणे. प्रश्न क्रमांक 13. भारत नौजवान या संस्थेचे स्थापन कोणी केले होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, भगतसिंग. प्रश्न क्रमांक 14. जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान खंड कोणता? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, ऑस्ट्रेलिया. प्रश्न क्रमांक 15. भाग्यापेक्षा जास्त कर्मावर भर द्या हा कोणत्या सामाजिक संस्थेचा उद्देश होता? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, प्रार्थना समाज. प्रश्न क्रमांक 16. पोर्तुगाल या देशाच्या राजधानीचे शहर कोणते? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, लिस्बन. प्रश्न क्रमांक 17. संविधान सभेच्या मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न क्रमांक 18. संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने किती समित्या तयार केल्या होत्या? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, 22. प्रश्न क्रमांक 19. संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना कोणत्या रोजी स्वीकारली? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, 22 जुलै 1947. प्रश्न क्रमांक 20. भारतीय राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न क्रमांक 21. सिक्कीम सरकारने कोणते मासे राज्य मासे म्हणून घोषित केले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, कॅटली. प्रश्न क्रमांक 22. जागतिक शांतता दिवस कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, 21 सप्टेंबर. प्रश्न क्रमांक 23. चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, वसंत सागर. प्रश्न क्रमांक 24. 2023चा एशिया कप कोणी जिंकला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, भारत. प्रश्न क्रमांक 25. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास काय म्हणतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, परिभ्रमण. प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी मांगेली धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 27. हिंगोली जिल्ह्याची हद्द खालील दिलेल्या कोणत्या जिल्ह्याशी मिळत नाही? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, जालना. प्रश्न क्रमांक 28. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगरकेन रिसर्च कोठे आहे?
या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी लखनौ. प्रश्न क्रमांक 29 तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी नंदुरबार. प्रश्न क्रमांक 30 दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी सिकंदराबाद. प्रश्न क्रमांक 31 एशियाई खेळ 2023मध्ये आतापर्यंत भारताने एकूण किती पदक जिंकलेली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी 14. प्रश्न क्रमांक 32 वीरांगना दुर्गावती वाघ्य प्रकल्प कोणत्या राज्यातील 7वा वाघ्य प्रकल्प म्हणून घोषित केला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी जागतिक हृदय दिन कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी 29 सप्टेंबर. प्रश्न क्रमांक 34 सर्वाधिक भौगोलिक क्षेत्रफळ असलेले शहर कोणते ठरले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी पुणे. प्रश्न क्रमांक 35 मांजरसुबा घाट कोठून कोठे जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए बीड ते अहमदनगर. प्रश्न क्रमांक 36 जगात सर्वात जास्त जळ पाण्याची निर्मिती करणारा देश कोणता? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए अमेरिका. प्रश्न क्रमांक 37 जैवतंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए नागपूर. प्रश्न क्रमांक 38 भारतातील पहिला खाजगी LNG सुविधा केंद्राची स्थापना कोठे करण्यात आली? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए नागपूर. प्रश्न क्रमांक 39 जगातील सर्वात खोल स्विमिंग पूल कोठे आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी दुबई. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात येते? हा प्रश्न आपण पोलमध्ये सुद्धा विचारला होता. त्याचे उत्तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे आणि ते उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.